माझं चॅनल क्लास लावून सुप्रभात. BA भाग 1 मराठी सेमिस्टर 1 व्यक्तिमत्वाचा विकास आणि व्यक्तिमत्व विकासामध्ये भाषेचे महत्व या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रभावी व्यक्तिमत्व हा एक अतिशय महत्वाचा विषय चर्चेचा विषय झालेला आहे. व्यक्तिमत्व संकल्पनेच्या अभ्यासातून आपणाला अनेक बाबी तपासाव्या लागणार आहेत. खरं तर व्यक्तिमत्व संकल्पना ही फार व्यापक असणारी गोष्ट आहे आणि व्यक्ती पाहिल्यावर त्या व्यक्तीची छाप किंवा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा ठसा आपणावर उमटत असतो, असं ढोबळ मनानं विधान केलेलं आहे. पण एखाद्या व्यक्तीकडं पाहिल्याबरोबर त्याच्या शरीराची ठेवण, त्याचा चेहरा, त्याची बोलण्याची लकब, ती व्यक्ती या अंगभूत गुणाच्या आधारे इतरांना आपल्याकडे आकर्षून घेते. आणि म्हणून अशा या एखाद्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर आपल्याला वाटतं की काय व्यक्ती आहे किंवा काय माणूस. आणि म्हणून हे व्यक्तिमत्व विकास हा समाजाच्या आणि राष्ट्राच्या आणि त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाच्या यशासाठी अतिशय महत्वाचा विषय. पण व्यक्तिमत्व ही संकल्पना आहे किंवा व्यक्तीचं एक व्यक्तित्व आहे, ते नेमक्या शब्दात पकडत असताना काहीसा अभ्यासकांचा सुद्धा गोंधळ होता. यामध्ये पाश्चात्य विचारवंत एरमान यांनी असं म्हटलेलं आहे की व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, त्याचबरोबर वर्तन विषय, अभिरुची आणि कृती क्षमता या सर्वांचा एकत्रित परिणाम जो वैशिष्ट्यपूर्ण असतो त्याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणतो. आणि असं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काही घटक, काही बाबी अतिशय आवश्यक असतात. कारण मानवी व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर सुद्धा पर्यावरणीय विशिष्ट घटकांचा एक विशिष्ट प्रभाव हा पडत असतो. त्याच्यावरती तो ओजस्वीपणे प्रभाव टाकतो आणि त्यातून व्यक्तीचे व्यक्तिमत्व आकार असेल. आता असे कोणकोणत्या बाबी आहेत की ज्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी पूरक ठरतात? तर पहिली गोष्ट अशी आहे ती शारीरिक सक्षमता. आता या शारीरिक सक्षमतेमध्ये माणसाचं शरीर धडधाकट असणं, त्याला आपण म्हणतो मनुष्य हा सदृढ असणे. आणि सदृढ मनुष्य हा कार्यतत्पर असतो. सदृढ पुरुष हा कोणत्याही कार्याला सिद्ध पुरुष असतो. त्याच्याकडं लात मारी तिथं पाणी काढण्याची क्षमता हा धडधाकट माणसाकडे आहे असं म्हणतात. आणि म्हणून ही जी काही सदृढता आहे, शरीराची एक विशिष्ट प्रकारची कमाननीय किंवा एक प्रकारची शरीराची बांधणी, ही त्या व्यक्तीनं कमवली पाहिजे. शरीर कमवलं पाहिजे असं म्हणतो. आणि ते कशाने होतं तर एक पहिल्यापासून सातत्यपूर्ण व्यायाम, खेळ, योगा, प्राणायाम यातून
त्याचं शरीर सदृढ होतं आणि ज्याची शरीर असते धिप्पाड, ज्याचं शरीर सदृढ, ध्येय असते ज्याची भक्कम, ती व्यक्ती सरळ सरळ इतरांच्या वरती प्रभाव पाडत असते, ती समाजामध्ये उठून दिसत असते. दुसरं गाव आहे की त्या व्यक्तीचा असणारा सकारात्मक दृष्टिकोन. केवळ शरीर असते किंवा शरीर सदृढता, शारीरिक सक्षमता असून उपयोगाचं, तर त्या व्यक्तीचा एकूण आपल्या जगण्यामध्ये, जीवनामध्ये, व्यवहाराकडे पाहण्यामध्ये आणि एकूण त्याच्या वर्तन प्रक्रियेमध्ये एक दृष्टिकोन असायला हवा, तो म्हणजे सकारात्मक. जी व्यक्ती आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मकतेनं वावरते, तिथे कोणतंही काम सहजरित्या प्रसिद्धीस तो किंवा पूर्णत्वाकडे ते काम करतो. आता जिद्द, चिकाटी आणि आवड आणि सकारात्मकता, तुम्ही कितीही कष्ट करा किंवा कितीही तुमची कामामध्ये चिकाटी असू दे किंवा आवड असू दे, जर तुमचा दृष्टिकोन जर का नकारात्मक असेल तर ते काम यशस्वी होईल. पण सकारात्मकतेचा जर का दृष्टिकोन असेल तर जाणीवपूर्वकरित्या ते कार्य सिद्धीत जात असतं, ते काम यशस्वी होत असतं. ती व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन जो व्यक्ती बाळगते ती यशाच्या शिखरावरती सहज जाते पडू. आता शारीरिक सक्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोनाबरोबर ती व्यक्तीनं आपला जो काही पेहरावा आहे त्यालाच आपण पोशाख म्हणतो. पेहरावा किंवा पोशाख हा व्यक्तिमत्व आसानाला किंवा व्यक्तिमत्वाच्या प्रभावीपणाला एक सहाय्यभूत ठरणारा घटक. चांगले कपडे वातावरणानुसार, कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार, परिस्थितीनुसार आणि त्याचबरोबर उचित त्याच्या ध्येय प्रकृतीनं त्या व्यक्तीनं पोशाख करणं हे महत्वाचं. आणि प्रसन्न जर पोशाख निवडला, तो नीटनेटका, स्वच्छ आणि साधारणतः इस्त्री केलेला जर पोशाख एखाद्या व्यक्तीने परिधान केला असेल तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व उठून दिसतं चार चौघांमध्ये. मुलाखतीला जाताना चांगले आणि स्वच्छ धुतलेले इस्त्री केलेले कपडे परिधान केल्यास ते अधिक योग्य. प्रसंग आणि वेळेबरोबर पोशाखाला निवडताना रंगसंगतीचा सुद्धा विचार करावा लागतो. कोणत्या रंगाचे कोणत्या ठिकाणी कसे कपडे शोभून आपल्या व्यक्तिमत्वाला दिसतील हेही विचारात घेणं अत्यंत महत्त्वाचं. त्याचबरोबर त्या व्यक्तीची केश रचना, त्याचबरोबर त्या व्यक्तीनं परिधान करावयाचे अलंकार व्यक्तिमत्व विकासामध्ये आपल्या अंगावर असणाऱ्या अलंकार किंवा दागिन्यांनाही महत्व. आणि व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी केश रचना जितकी केश रचनेकडे जितकं जागरूकतेनं लक्ष द्यायला पाहिजे, तेवढंच आजच्या तरुण पिढीला फॅशनचे वेग असल्यामुळे ते विविध प्रकारची केश रचना करतात. पण तशी योग्य ठिकाणी, योग्य कार्यक्रमाच्या वेळेला, योग्य पर्यावरणात योग्य अशी केश रचना असणं अत्यंत महत्वाचं. कुणाचंही अनुकरण न करता आपल्या स्वतःची जी काही ठेवण आहे आपल्या शरीराच्या ठेवणीनुसार ही रचना असायला हवी. अति वापर प्रसंगानुसार टाळायला हवा अलंकाराचाही तुमच्या लक्षात घ्यायला. कारण का तर अलंकार हा आपल्या शरीराला शोभा आणणारा घटक आहे. तो योग्य योग्य प्रमाणबद्ध असावा. त्याचबरोबर आपल्या मनाचा मोकळेपणा असणं अत्यंत गरजेचं.
एखादी व्यक्ती समाजामध्ये प्रभावित ती तिच्या काही अंगभूत गुणा आणि अंगभूत गुण म्हणजे त्याच्या मनात असणारा मोकळे. कारण का तर खुल्या मनानं जी व्यक्ती वावरते ती इतरांशी संवाद मनमोकळेपणानं करते. आपले वर्तन आपल्या विचाराप्रमाणे ती करण्याची मनमोकळेपणामुळे त्या व्यक्तीला सहज ते साध्य होत असते. बोलणे एक आणि वर्तन वेगळे असे झाल्यास काही वेळेस त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती प्रतिकूल परिणाम होतो. पण आपल्याला साधू संतांनी सांगितलेले आहे, बोले तैसा चाले त्याची वंधाली पाव. कारण का तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे काम. मोकळ्या मनाची व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोनातून जर का विचार करून जर का काही जाणीवपूर्वकरित्या जर का अभिव्यक्ती करत असेल तर नेहमी ती व्यक्ती प्रभावित ठरत असते. आणि म्हणून हा जो काही मनातला जो काही भाव आहे तो सच्चेपणा, खुलेपणा, उदारता, लवचिकता ही मनाच्या मोकळेपणामुळं आपोआप वृद्धिंगत होत जाते. त्याचबरोबर काही व्यक्तींना या समाजामध्ये सातत्यानं समूहाबरोबर संवाद साधत असताना शिष्टाचाराची एक बाब, शिष्टाचार याचा अर्थ नैतिक आणि शिष्टाचार याचा अर्थ उचितता आणि शिष्टाचार जी व्यक्ती योग्य ठिकाणी योग्य कारणास्तव जाणीवपूर्वक त्या जबाबदारीनं अभिव्यक्त करते ते फार महत्वाचे आहे. मोठ्याशी बोलताना विनम्रपणाने आणि हळू आवाजात बोला. आपल्या बोलण्यात शालीनता, नम्रता ह्या गोष्टी सहज अभिव्यक्त व्हाव्या. आणि याला काही वेळेला नैतिकतेच्या पातळीवरती फार मोठं आले. बोलताना इतरांना त्रास होणार नाही याची काही वेळेला बोलणाऱ्यानं ही गोष्ट विचारात घ्यावी. इतर त्याला असते आणि मग तो हळू बोल, स्पष्ट बोल, मनोमोकळेपणानं बोल. तो व्यक्ती सुसंस्कृत व्यक्ती आहे असं आपण संबोधतो. आणि जर का चांगलं व्यक्तिमत्व जर का आपल्याला प्रभावीपणानं व्यक्त व्हायचं असेल तर त्या व्यक्तिमत्वाच्या परिवर्तनामध्ये मित्रांची संगत, मित्रांचा सहवास हा अतिशय महत्वाचा. कारण का असं म्हटलं गेलेलं आहे की एक समाजामध्ये की ढवळ्या शिंगे बांधला पोळा वान नाही पण गुण. आपले मित्र आपले त्या मित्रांचं वर्तन कसं आहे त्या मित्रांच्या वर्तनाचा प्रभाव सहवासातील त्या व्यक्तींना होत असतो. आणि म्हणून जेवढे मित्र चांगले, जेवढे मित्र सुसंस्कृत, सुसंस्कारी तेवढं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला मित्र परिवारामध्ये चांगल्या रीतीने आकार येत असतो. कारण का तर मुलांचे सामाजिकीकरण, सदृढ सामाजिक संबंध, आपुलकीची भावना आणि स्वतःची ओळख ही जाणीवपूर्वकरित्या आपल्या मित्र परिवारांच्या अंतर्भूत व्यवहारातून लक्षात येईल. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकासामध्ये मित्र परिवाराला सुद्धा अनन्य असं साधारण स्थान. आता दुसरा गोष्ट अशी की व्यक्तिमत्व विकासाला सहाय्यभूत ठरणारा आणखी एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे ते म्हणजे शिक्षण. शाळा, परिसर, वातावरण आणि शिक्षक
यांचा मोठा प्रभाव मुलांच्या अथवा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरती होत असतो. शिक्षणाने व्यक्तिमत्वात बदल घडवून आणतो. शिक्षण हेच वर्तनाचे परिवर्तन, वर्तनातून परिवर्तन याचा ध्यास आणि असं असणारे ध्येय हे अतिशय महत्वाचे. शिक्षणामुळे अनेक विद्याशाखांचे समाज विभागांचे ज्ञान व कौशल्य विस्तार आणि त्याच्या व्यक्तीचा भावनिक आणि बौद्धिक विकास सहज घडतात. या व्यक्तिमत्व विकासाला सहाय्यभूत ठरणारा आणखी एक घटक म्हणजे कुटुंब. त्या कुटुंबाच्या चालीरीती, त्यांच्या सवयी या सर्व व्यक्तिमत्व विकासाला आधारभूत ठरतात, सहाय्यभूत ठरतात आणि त्यातून त्याच्या व्यक्तिमत्वाचं प्रगल्भ पण सिद्ध होत असतं आणि समाजात चांगले सुसंस्कृत ज्येष्ठ नागरिक या व्यक्तिमत्व विकासातून सिद्ध होत असतं. आणि याच्या शेवटी असं आपल्याला म्हणावं की व्यक्तीचा विकास हा मी 3 भागामध्ये अभिव्यक्त करतो. व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पर्यावरणीय वातावरणामध्ये घडणारी जी काही घडण आहे ती सर्वश्रेष्ठ. आणि त्यातूनच शारीरिक क्षमतेचा विकास हा प्रभावीपणाने व्हावा, मानसिक क्षमतेचं स्थितीगती त्याची भक्कम असावी आणि बौद्धिक त्याचं सामर्थ्य चातुर्य अतिशय प्रभावी. या तिन्ही बाबीतून त्या व्यक्तीचं आयुष्यमान गतिमान होत असतं. जीवन प्रवाह सुजलाम सुफलाम आणि वैभव संपन्न त्याची कारकीर्द घडत असते आणि ती व्यक्ती समाजाला एक दिशादर्शक ठरत असते, ती प्रभावी ठरत असते, ती ते समाजाचं चांगल्या रीतीनं ती व्यक्ती नेतृत्व करू शकते. ती व्यक्ती समाजाचं दिग्दर्शन सुद्धा त्या सामर्थ्यशालीपणाने करत असते. म्हणून व्यक्तिमत्व विकास हा मानवाचा प्रमाणभूत आधारभूत आणि त्याचबरोबर त्याच्या जीवनाला सकारात्मक दृष्टिकोन देऊन आकार देण्याचा एक परिपाक ठरतो. एवढं आजच्या म्हणजे भागामध्ये मी इथं तुम्हाला नमूद करतो. जय हिंद. निशांत ते